आपण असं सांगितलेलं आहे की बाबा जो कनेक्शन मागायला येईल त्याला आपण कनेक्शन देतो आणि जेवढ्या जणांनी मागितली तेवढ्यांना आपण पश्चिम पट्ट्यातले जेवढे आले मागायला त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, आपण लिहिलं. आपण त्याच्यामध्ये कुठेही स्थानिक माणसाला लिगल इलिगल काही नाही, सेल्फ डिक्लेरेशनवर आपण त्यांना परमिशन दिलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जिकडे तिकडे लाईन आहे, पाईपलाईन झालेली आहे, तिकडे जो मागेल त्याला आपण घेऊ. आणि आपल्याला उर्वरित जी योजना आहे ती येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता पाऊस आहे त्यामुळे काही कामं थांबलेली आहेत, कारण आता खोदलं आपण तर अडचणी निर्माण होऊ शकतो. तर आपण फायनल त्यांना कनेक्शन जे कोणी शेवटचा माणूस असेल त्याला कनेक्शन कधीपर्यंत देऊ शकतो त्याच्याबद्दल काय सर. आपण आता 30 एप्रिल 2026 चा ठराव केलेला आहे. त्याच्यानुसार जे आपले म्हणजे गावं समाविष्ट झालेली आहेत त्यातल्या आपण पुष्कळच्या ठिकाणी आपण काही स्टँपर्सद्वारे आपण पाणी सुरू केलेलं आहे. परंतु इंडिव्हिज्युअल जे ज्यांना कनेक्शन पाहिजे असेल किंवा ग्रुप कनेक्शन पाहिजे असेल ते ठरावात जे ज्याप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन केलं त्याप्रमाणे 15 दिवसात त्याच्यावरती निकाल घेऊन आपण कनेक्शन लगेच त्यांना जोडून देऊ. साधारण ही जी आहे ती अमृत योजनेत काही कामं चालू आहेत. म्हणजे पश्चिम पट्ट्यातलं गाव खेळ सगळीकडे म्हणजे गावात जे नव्हते ते गावात आले होतं ती संपूर्ण योजना ही मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे. आणि त्याच्यानुसार जसं जसं गावात पाईपलाईन 4 अमृतमध्ये कामं पूर्ण होतील त्याप्रमाणे आणि ज्याप्रमाणे मागणी येईल त्याप्रमाणे आपण कनेक्शन देतो. आता सुद्धा काही मागण्या गेल्या 5 दिवसात 45 मागण्या आल्या. आपण त्याच्यासाठी तुमच्याकडे असं आहे का कोणी का बाबा मागितलंय पण लाईन असून कनेक्शन दिलं नाही तर तुम्ही आणा, 100% त्याच्यामध्ये आपण कनेक्शन करू. साहेब आमचा विषय थोडासा वेगळा आहे. हा कनेक्शन हा एक विषय आहे तो गेले आम्ही म्हणजे तुम्हाला तर सगळं माहिती आहे. एक मुद्दे घेतो त्यातलाच मुद्दा आहे. पाण्याचा जो मुद्दा आहे ना, साहेबांनी दरवाढ केली, त्या दरवाढीतला सुद्धा मुद्दा आमचा पहिला नाही. त्यातला एकच मुद्दा आमचा महत्वाचा आहे की जो एक वेगळा कर आम्हाला आज पाणी न देता जो आमच्यावर लागला आहे त्या कराचं काय खर्च जो महापालिकेला येतो तो करदात्याला भरावा लागेल ही एक संकल्पना योग्य आहे. परंतु जिथे सेवाच नाही आणि तो पाण्यासाठी जो सेवेचा तुम्ही जो कर लागलेला आहे ना तो आमचा पहिला मुद्दा आहे. तुम्हाला माझं एकदा योग्य म्हणजे एका वेळेला तुम्ही सांगा ना, बरोबर आहे. दुसरं आम्हाला असं आहे की आमची ग्रामीण पाणी पुरवठा योजना विशेषतः इथे आम्ही आलो ते ग्रामीण भागात आलो ती गेली अनेक वर्ष झालीच नाहीये. आणि म्हणून आम्हाला श्वेतपत्रिका हवी आहे की काय स्थिती आहे नेमकी. आज आम्ही प्रत्येक आयुक्त येऊन गेले, सत्तेत असताना सत्ताधारी होते तेव्हा सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येकाने फक्त सांगण्याचं काम केलं या जून मध्ये, या ऑगस्ट मध्ये, पुढच्या एप्रिल मध्ये तुम्हाला पाणी मिळेल. परंतु आज काय म्हणजे वस्तुस्थितीच आहे. आम्हाला आपली श्वेतपत्रिका महापालिकेने काढली पाहिजे की सत्यस्थितीत तुम्ही जी वसईची लोकसंख्या आहे या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्या एवढं पाणी आपल्याकडे प्रथम उपलब्ध आहे का. आणि ते जर नसेल तर आमच्याकडनं फक्त केवळ पैसे भरून घेतले जाणं आणि पाणी न मिळणं मंजूर कनेक्शन मंजूर आहे. पण माझ्याकडे तेवढं पाणी आज ते 25 लाख आपण म्हणतो जे काय असेल की त्या लोकसंख्येसाठी पाणी आज उपलब्ध आहे का. आणि तसं आम्हाला श्वेतपत्रिका आणि त्याचं काहीतरी तुम्ही ठोस आम्हाला द्या ना. हे नेहमीच झालं, खर्चावर आम्ही काय बोलत नाही आहोत. ऍडिशनल टॅक्स जो लावलाय आमचा तिथे आम्हाला तुम्ही सेवा देत नाही तो तात्काळ रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी. ठीक आहे. तुमचा पहिला मुद्दा बघा 2 प्रकारचे कर असतात, एक कर असतो आणि एक लाभ कर असतो. म्हणजे एखादी योजना येत असेल म्हणजे आज देखील आपण बऱ्याचशा गोष्टी भरतो, कारगिलच्या भरतो, युद्धाच्या किंवा अन्य गोष्टीच्या आहेत. मुंबईला जात असताना जे मुंबईमध्ये जे ओव्हरब्रिज झाल्यात त्याचे पैसे आपण भरतो. म्हणजे असं नाही का तो कोण मी माझ्याकडे गाडी आहे म्हणून मी भरतो, प्रत्येक जण तो भरतो. त्याप्रमाणे हे 2 प्रकारचे कर असतात. आणि त्याच्याप्रमाणे एखाद्या समजा आता आपली एखादी योजना होती, ती योजना होत असताना आपण शासनाकडे ॲडव्हान्समध्ये पैसे घेतो, आपला हप्ता देतो, आपण आपले जे पैसे देतो बरोबर आहे ते शेवटी कुठून देतो, आपण जनतेकडनं वसूल करूनच देतो, जनतेचेच देतो पैसे. असं आपण सांगू शकतो का त्यांना पहिला पाणी येऊन दे मग आम्ही जनतेकडनं वसूल करेल, तर आपल्याकडे योजना देऊ शकत. आपण आतापर्यंत पाण्याच्या योजनेसाठी जे जे पैसे भरले ते आपण ॲडव्हान्स पैसे भरले, ते ॲडव्हान्स पैसे भरल्यानंतर ती योजना आली आणि मग ती योजना आपल्या 70%, 30%, 50%, 60% अशा ह्याच्यामध्ये
ती चालू झाली आणि मग त्या पैशाच्या वर आपण शेवटी कुठून घेतले, महापालिकेतनं घेतले, लोकांकडनं पैसे घेतले, ते आपण ऍडव्हान्स करतो आणि मग योजना आहेत त्या त्याच्यामध्ये. आणि हे कायद्यामध्ये त्या काढून हे कायद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे असं कुठेही नाही आहे का बाबा तुम्ही आम्हाला अमुक गोष्ट करा आणि मगच आम्ही पैसे देऊ, तर मग आपल्याला कुठं कामच नाही देणार, कुठेही योजनाच येणार नाही आमच्याकडे. कारण आपल्याला आपला हक्क किंवा आपला टक्का किंवा आपलं पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला भरायला लागते शासनाकडे, त्यावेळी आपल्याकडे योजना येते. महापौर साहेब, 5 वर्षापासून ग्रामीण पाणी पुरवठा योजना आमच्यासाठी झालेली होती. की त्यासाठी कधी शासनाने पैसे दिले, कधी नगर परिषदाने दिले, कधी लोकांकडनं घेतले, सगळं होऊन सुद्धा आम्ही पाण्याविनाचा होत ना. त्याच्यावर काय आमच्या ज्या योजना होत्या, आमची जी ग्रामीण योजना होती त्याच्यावर सर्व पैसे सगळ्यांनी भरले आतापर्यंत. तुम्ही आमच्यावर लावताय. थोडी माहिती द्या त्याच्यात. स्पेसिफिक गाव बद्दल तुम्ही सांगा आणि ते आपण प्लॅन मध्ये योजनामध्ये कधी होणार तसं सांगा. बताइए कौन से गांव का विषय बोलो. सब गांव नहीं बोलो. सब गांव में ग्रामीण भाग में पानी नहीं. आप आओ देखो, बात वही है ना. ठाकरे साहेब, आपली स्कीम 65% झालेली आहे, 35% अजून काम बाकी आहे. टप्प्याटप्प्याने कुठले कुठले गाव कव्हर होणार ते शेड्यूल नंतर द्या तुम्ही डिटेल. नाही, आम्हाला साहेब पाण्याची उपलब्धता आम्हाला श्वेतपत्रिका हवी अशी आमची तुमच्याकडे विनंती आहे. काढायला काय हरकत नाही ना महापालिकेला, की पाणी लोकसंख्या याच्याप्रमाणे येणारं पाणी. मला काय डिटेल पाहिजे, कारण की सगळी डिटेल पब्लिक डोमेन मध्ये आहे. वेगळी काय डिटेल पाहिजे. नाही, आज जी लोकसंख्या वसेला आहे त्याला पुरवठा एवढं पाणी आहे. लोकसंख्या आपल्या लास्ट सेन्ससची आहे, आपण किती पाणी उचलतो ते सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे. वेगळी काय माहिती नाही, आपल्याकडे उपलब्ध पाणी किती आहे आज ते सगळ्यांना पुरू शकतो पब्लिक की डोमेन नाही. मध्ये आहे आणि सांगितले 4 सोर्सेस आहे, आपण जितकी पाणी उचलतो ते साहेब, सगळं पाण्याची मागणी नेहमी वाढत जाणारी आहे. आपण जी लोकसंख्या सेन्सेसची पकडतायत त्याला झाली आता 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेली सेन्सेस झालेली आहे. बरोबर आहे की आपल्याकडे ऑफिशियल सोर्स नाही आहे. आपण फक्त आता एस्टिमेट करतो पॉप्युलेशनच्या. वेगवेगळे एस्टिमेट्स आहे. लास्ट सेन्ससच्या वर आपण दरवर्षी 2%, 3%, 4% ग्रोथ म्हणून आपण एस्टिमेट करतो. त्याच्याप्रमाणे आपण सध्या काम चालू आहे आपल्या मध्ये आणि बाकी योजनांमध्ये. तर ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मध्ये आहे. मला हे विचारायचं की नेमका श्वेतपत्रिकामध्ये तुम्हाला काय पाहिजे. आजपर्यंतच्या आमच्या योजनेनुसार जी ग्रामीण भागासाठी योजना होती त्याच्यातून पाणी का मिळालं नाही आणि आता ते कसं मिळणार आहे ते तुम्ही आम्हाला द्या. ठाकरे साहेब, थोडीशी माहिती देणार द्या. बाकीचे डिटेल आहे ना की तुम्हाला आम्ही आहे ना देतो. आणि तो लाभ कर जो आहे ना साहेब, लाभ करामध्ये आमचा जो अभ्यास आहे एवढा की लाभ दिल्यानंतरच कर वसूल केला पाहिजे. तुम्ही पाण्याचे दर वाढवा ना. तुम्ही जे पाणी आज घेताय त्याला तुम्ही कदाचित पॅनलाइज करू शकाल. ज्याला घेतच नाही त्यांच्याकडे मला एक्सपिरियन्स आहे 2 ठिकाणी काम करण्याच्या. बाकी महानगरपालिकामध्ये हाच पद्धत आहे. असा कुठेच नाही आहे की अगोदर सर्व्हिस त्याच्यानंतर करायचं. कुठल्याही महानगरपालिकामध्ये नाही. पण इथे ही मूलभूत गरज आहे पाण्याची आणि कित्येक वर्ष आम्हाला अशाच प्रकारे तुम्ही फसवत राहिलेले आहे. नुसती वचनं देत राहिलेला त्याचा उत्तर द्या. आणि तुम्ही आता तसं सांगणार का की आता सुद्धा आम्ही तुम्हाला आश्वासन देऊन आता आपल्याला योजना आपण पुढे घेतोय, मार्ग घेतोय. आपल्याला तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे, नगरसेवक निवडून दिलेले आहेत, सगळ्यांचा फॉलोअप आहे, काम चालू आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे आता सुरुवात करणार का? सुरुवात आम्ही गेलो सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि लवकरात लवकर काही ठिकाणी मिळालं, पण काही गावामध्ये पाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. आता काही गावामध्ये जे आहे त्याची योजना चालू आहे, तुमच्या नजरेसमोर पण आहे. काही ठिकाणी आपल्याला अडचणी आलेल्या आहेत, त्या अडचणीवर मात करून आता या पावसामध्ये आता पडी आलेली आहे या. पण आता जर खोदाला गेलं तर तिकडे रोड खोदले तर काय परिस्थिती गावामध्ये होईल. त्यामुळे थोडंसं थांबून तुम्हाला पाणी मिळणार आहे. एक मिनिट तुम्ही कोणीतरी एकानेच बोललं तर बरोबर आहे. प्रत्येक जण वेगवेगळं बोलायला अडचण होईल. मॅडम ठाकरे साहेब थोडीशी माहिती द्या. आपल्याकडं सध्या लोकसंख्या ही 2011च्या हिशोबात आहे ती 12 लाख प्रत्येक आहे. आता आपण पुढल्या प्रत्येक सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण लोकसंख्या ही वाढ पकडून आपण प्रस्तावित करतो, म्हणजे संकल्पित करतो. आता 2025ची जी लोकसंख्या आहे ही आपण सध्या अंदाजे 25 लक्ष पकडलेली आहे. आपल्याला पाण्याची मागणी 402 MLD, आज आपल्याला 400 MLD पाणी आहे. आपल्याला पाणी आहे, आपण ते पाणी पण देऊ शकतो. फक्त एवढंच आहे की वितरण व्यवस्था जे काही डेव्हलप करायचे ते आपण 2 मध्ये कामं चालू आहेत.
ती टप्प्याटप्प्याने कामं होणार आणि मार्च 27 पर्यंत आपण ती कामं पूर्ण करणार आहोत. पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा आपली जी लोकसंख्या वाढते त्याच्याकरता आपण खोलचापाडा एक आणि खोलचापाडा दोन ही दोन धरणं घेतलेली आहेत. त्यातल्या खोलचापाडा दोन स्वतः महानगरपालिका बांधते आणि खोलचापाडा एक शासनाच्या माध्यमातून बांधते. टोटल याच्यातून 68 दशलक्ष लिटर पाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जे देहेर जे धरण आहे 255 दशलक्ष लिटर क्षमतेचं पर डे त्यातनं पाणी मिळू शकतं. अशा धरणातनं आपल्याला 190 दशलक्ष लिटर पर डे प्रमाणे पाणी मंजूर झालेलं आहे. धरणाचं काम 80% पूर्ण झालं. ते MMRDA बनते. त्या धरणासाठी महानगरपालिकेने त्यावेळी 165 कोटी रुपये त्या इरिगेशनला दिलेले पण होते. त्या माध्यमातून त्या धरणाचं फॉरेस्ट क्लिअर असून त्या धरणाचं काम पूर्ण मार्गी लागलेलं आहे. आज 80% काम पूर्ण आहे. मे 27 पर्यंत ते धरण पूर्ण होणार आहे. त्या धरणातून पुढं पाणी शहरापर्यंत आणायचं काम हे सुद्धा MMRDAचं ते प्लॅनिंग स्टेजवरती आहे आणि ते पण 2030 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. म्हणजे इथून पुढची जी काही वर्षे आहेत म्हणजे पुढची जी वर्षे आहेत ते पाणी हे कशा टप्प्याटप्प्याने येणार आहे तुम्हाला सांगितलं. हे पाणी आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे. आता दुसरा मुद्दा जो शासनाचा होता, एक शासनाने जे ग्रामीण पाणी पुरवठा योजना केल्या होत्या त्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या ह्याच्यात त्यांना आपण 2017 साली आपण पाणी उपलब्ध करून दिलं होतं MGPने काही ते पाणी शेवटपर्यंत काही दिलेलं नाही आहे. त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी तिथल्या वितरण व्यवस्थेची तुटफूट झालेली होती. ती सगळी वितरण व्यवस्था आज आपण अमृतच्या माध्यमातून बदलतोय आणि टाकतोय. आज जे आपल्याकडं 52 गावं समाविष्ट झाली. 52 गावांपैकी टोटल 41 गावांना आपण काही ठिकाणी स्टँडपोलद्वारे त्या काही ठिकाणी वैयक्तिक नळ कनेक्शनमुळे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. बाकीची पण जी गावं आहेत 41 गाव जितकी 11-12 गावं आहेत त्या गावांना आपण टप्प्याटप्प्याने हे चालू करून मार्च 27 पर्यंत पूर्ण करणार आहोत. इव्हन आपण आपलं पाणी कामणपर्यंत पण दिलं आणि कामणमध्ये पण आपण पाणी पुरवठा सुरू केलेलं. कामण, देवकडे, बेलकडे या भागात पण पश्चिम पट्ट्याचा पश्चिम पट्ट्याचा बोलतो. पश्चिम पट्ट्यामध्ये जर सुद्धा मर्देस त्याच्यानंतर वाघोली, नाळे, निर्मळ, भुईगाव, बुद्रुकला आता मार्च पर्यंत आपण त्याला पाणी द्यायला सांगितलं. बरोबर आहे. थोडक्यात बघा आपल्याला विषय असा आहे का मार्च 27 पर्यंत आपल्याकडे प्रत्येक गावात पाणी पोहोचेल. जे राहिलेले बऱ्याचशा गावांमध्ये पाणी गेलेलं आहे ती राहिलेल्या मला पोहोचेल. बरोबर आहे. त्यात काही शंका नसेल. बरोबर बोला. सर मला सांगायचं आहे की आता जी आपली पाण्याची योजना आहे पश्चिम पट्ट्याच्या बाबतीत जर बघितलं तर फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच घरांना घरोघर पाणी पुरवठा झालेला आहे. ठाकरे साहेब मला त्याचा आकडा मिळाला तर बरं होईल की तुम्ही किती घरामध्ये पाणी दिलेलं आहे. तुम्ही म्हणजे आता काही गावांची नावं सांगितली. दुसऱ्या पुढे जर गेलं तर तिथे 2-3 घरांना सुद्धा पाणी पुरवठा केलेला आहे. काही ठिकाणी त्यांना किती जणांनी आपल्याकडे मागणी केली आणि आपण किती जणांना दिलं हे सांगू शकतो. मागणी केल्याशिवाय देणार नाही. मागणी केलेल्यांची लिस्ट काय तेवढे सांगा का बाबा 10 जणांनी मागितले त्याच्यामध्ये आपण 8 जणांना दिले 10 जणांना दिले तेवढे. दुसरं म्हणजे की आता आपण टाक्या बांधल्या गेल्या तर टाक्या मध्ये नादुरुस्त झाल्या त्याचा काय पाणी उपयोगाचा होत ते वगैरे आम्हाला प्रत्येक वेळेला फादरांनी जसं सांगितलं प्रत्येक वेळेला आम्ही ज्या वेळेला आलो त्या वेळेला आम्हाला सांगितलं तुम्हाला पुढच्या वेळेला मिळेल. पुढच्या आता सुद्धा मार्च 2027 सांगताय आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे की मार्च 2027 पर्यंत प्रत्येक घरात पाण्याचे म्हणजे नळ मागणार आहे त्यांच्यासाठी आम्ही सांगता. जे मागणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही कसे द्यायला जाणार. जे मागणार त्यांच्यासाठी दिली जाईल बाबा. कारण काय तुम्ही जो सगळा आकडा सांगता तो आकडा आम्ही पहिल्यापासूनही कसं आता बघा आता महापालिका स्वतः लक्ष घालते. मॅडम आता महापालिका स्वतः लक्ष घालते. निश्चित तुमच्या 27ला जो मागेल त्याला आपल्याला पाणी द्यायचं. बरोबर आहे. आणि त्याला म्हणजे आधी सुद्धा अशा जाचा ठेवू नका की गेल्यानंतर त्या ठिकाणी की सर्वसामान्य माणसाला नाही आपल्या स्थानिक लोकांना सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं. त्याच्यामध्ये आम्ही बघत नाही त्याची सेफ्टी आहे का 5000 फुटाचा ताजमहाल बांधलाय. आपला स्थानिक माणूस आहे त्याला सगळ्यांना देतो. नाही मॅडम माझं असं मत सेल्फ डिक्लेरेशन तिथं वाचून दाखवावं कारण ते इतकं किचकट आहे की लोकांना सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला कोणाला अडचण आली तर म्हणूनच मी सांगितलं मॅडम बघा आपल्याला काही गोष्टी लेखी घेतल्याशिवाय देणार आहेत का. घराघरामध्ये वाद आहेत गावागावांमध्ये वाद आहेत. आज आपण सांगितलं की तुझ्या नावावर असेल तर घेऊन येतं होईल का. अडचणी आहेत आपल्या कुटुंब मोठी आहेत.
त्याच्यामुळे काही गोष्टी आपण म्हणून सेल्फ डिक्लेरेशन आणला आपण ऍफिडेव्हिट काय घेतो त्याचं कारण असं की आपल्या लोकांना स्थानिक लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे कारण कुटुंब मोठी आहे सगळीकडे सह्या देणार आहेत का नाही देणार घरामध्ये वाढ म्हणून आपण हे शॉर्टकट केलेलं आहे की आपल्या लोकांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे. पण ज्यांच्या नावावर झरपट्टी असेल त्यांना लगेच ताबडतोब दुसरं कुठे नाही, इमारती आणि आता ही वैयक्तिक घर आहेत जी भूमिपुत्रांची किंवा ज्यांची आहेत त्यांच्या घरामध्ये जोडणी दरातला काय विषय आहे? जोडणी बघा घराला वेगळा असतो इमारतीला वेगळा असतो शेवटी इमारत आहे त्याला वेगळाच असणार घराला वेगळाच असणार आहे घर पण वेगळे असणार. नाही, पण घराला जो दर जो आकारला जातोय म्हणजे जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे की 10 कनेक्शन मागे 10 फ्लॅट्स मागे एक कनेक्शन धरून त्यांना दर आकारला जातोय आणि इथे विक्रीला आकारला जातोय. त्यातला काय तफावत आहे की कसं आहे ठाकरे साहेब? तुम्हाला डिटेल ठाकरे साहेब यांना बघा की आम्हाला आपल्याला सगळी आपल्याला माहिती द्यायची तुम्हाला काय काय लागतील का माहिती द्या आम्हाला का बघा या ती सगळी माहिती घेऊ आणि तुम्हाला असं वाटलं गावागावामध्ये आपल्याला नागरिकांचं प्रबोधन करायचं आहे यासंबंधी पेपर भरण्यापासून सगळे फॉर्म भरण्यापासून तर आम्ही तशा प्रकारचे सगळे कॅम्प इथं त्या माहिती केले जातात ना तसं जवळजवळ कॅम्प कॅम्प आपण लावतो. करूया आणि त्याप्रमाणे लोकांना पाण्याची व्यवस्था करू द्या. निदान एवढ्या वर्षानंतर का होईना तर आम्हाला ते पाणी मिळालं तर आम्ही ठीक आहे पाण्याबद्दल आता एक छोटीशी शंका अशी आहे 2 वर्षापूर्वी आपल्याला 2400 रुपये आमच्याकडे नगर माणिकपूर एरियामध्ये किंवा आपल्या किंमत चुलण्याला गावात. 2400 रुपये आम्ही भरत होतो. गेल्या वर्षी 1800 रुपये भरले वर्षाला. आता 3300 एकदम डबल झाली पाणीपट्टी. ह्याचं कारण काय? मगाशी तो विषय त्यांनी सांगितलं ना. सर पण एवढं आता बघा. आता नाही, काय? आपले दर कधीच वाढायला पाहिजे होते परंतु आपण प्रयत्न करू शकतो परंतु आता काय झालेलं आहे का शासनालाच आपल्याला 13 रुपयाच्या वरती पैसे भरावे साहेब आता आपले लोक एवढे दिवस प्रशासक बसले होते प्रशासक त्यांच्या हातात होतं एकदम 1800 होतं 3000 तिथे गरज एकदम 5 महिन्यात गरज झाली ना. अहो ज्यावेळी आपण ते दर लावलेले होते त्यावेळेपेक्षा आताच्या किमती लाईटचं बिल असेल शासनाला भरणारे पैसे असतील मजुरी असेल हे बघितलं तर अनेक पट होते म्हणून त्यांनी काय सांगितलं MMR भागामधल्या सगळ्यात महापालिका त्याच्यात सगळ्यात स्वस्त आहे आपल्याला प्रॉफिट कमवायचा नाही परंतु जो खर्च होतो तो काढण्याचा गरज आहे का नाही पण एकदम डबल झाली ना 1800 झाली ना. एक लक्षात घ्या इतके वर्ष आपण वाढवले ना ते पैसे वाचले हे पण थोडक्यात. तेव्हा आमच्याकडे पाणीच नव्हतं. पाणी नव्हतं. अहो तुळण्यामध्ये कधीपासून पाणी आहे आमच्याकडे हा कंबरवर पाणी एवढं नाही 96 पासून 96 पासून पाणी आहे. घराघरात नव्हतं पाणी. अहो मागितलं त्यांना दिलं ठीक आहे दुसरा मुद्दा जो मॅडम